कुठे गेली होतीस तू? मी देवळात गेले होते. देवळात? इतका वेळ देवळात होतीस? अगं इतक्या वेळात मुंबईतली सगळी देवळं पालथी घातली असती मी. देवळातच गेले होते मी. म्हणजे देवळातून अजून दुसरीकडे कुठे गेली नव्हतीस ना तू? देवळातून दुसरीकडे कशाला जाईन मी? माझ्याशी खोटं बोलताना लाज वाटत नाही तुला? तू देवळात गेली नव्हतीस. देवळाच्या समोरून ड्रायव्हरला पाठवून दिलंस आणि भलतीकडेच गेली होतीस. देवळातच गेले होते. परत खोटं बोलतेस तू माझ्याशी. खरंच मारेन अजून मी तुला. खरं तर तुला ह्या आधीच मारायला हवं होतं, जेव्हा तू पहिल्यांदा माझ्याशी खोटं बोलली होतीस. त्या दिवशी पुरंदरेंशी खोटं बोललीस तू. खूप दिवसांपासून साचलेला सगळा संताप बाहेर पडतोय मनातला. जानकी, यापुढे जर तू पुन्हा खोटं बोललीस तर मी तुला पुन्हा मारेन. लक्षात ठेव. माझ्या मनातला संशय वाढत चाललाय. लक्षात ठेव जानकी. अहो अहो मी अहो गोव्यावरून आल्यापासून पाहते मी, खूप बदललायस. अरे सांग ना, काय झालंय? हे बघ, तू तू जे सांगशील ते मी ऐकून घेईन. बघ, तू तू फक्त बोल ना, काय झालंय? बोलीन, पण आत्ता नाही. ही वेळ नाही अमृता. सुमिताई कुठे? सुमिताई कुठे विचारते मावशी? रमावतीला जाऊन विचारा सुमिताई कुठे आहे ते. तुम्हीच मोठ्या तोळ्यात आणलीत ना वेड्यांच्या हॉस्पिटल मधनं तिला घरी. तेव्हापासून लय माजले म्हशीवानी. परशु दादा, तोंड सांभाळून बोला. तोंड तुम्हीच सांभाळून बोला. अजून सुद्धा तुम्ही मला दादाच म्हणताय. तरी तुम्ही तिला तिकडे सोडून आला असाल तर मी उद्या जाईन आणि तिला तिकडून घेऊन येईन. येणारच नाही ती. मावशी सोडून आणीन म्हणते. येणारच नाही सुमित. तिचे वडील आहेत ना काशी यात्रेला गेलेले, ते परत येईपर्यंत घरदार सोडणार, कुठेही जाणार नाही असं म्हणली हिची आई. आहे की नाही? कुठे गायब केलेत तुम्ही त्यांना? कोणाला? सासरे बुवाना? कुठे असतील फक्त परमेश्वरालाच माहिती. तुम्हाला सांगू काय, परमेश्वराला बी ते कुठं आहेत ते माहित नाहीत. आयुष्यभर युगंधराबाईंची चाकरी केली, पण त्यांनी गल्लीतल्या कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक दिली मला. इतके दिवस सहन केलं मी, पण माणसाची सहनशक्ती कधीतरी संपतेच ना. मुळात आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा कर्वे? विश्वास सिद्ध करण्यासाठी तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या. मी परीक्षा द्यायला तयार आहे साहेब. वाकणीस, पहिला प्रश्न विचारा कर्वेंना. काही दिवसांपूर्वी युगंधराबाईंच्या घरावर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, पण त्यामध्ये त्यांना काहीही सापडलं नाही. म्हणजे ज्यासाठी ती धाड पडली होती तो काळा पैसा त्यांनी कुठे लपवून ठेवलाय? जानकी, आज आपण भेटू शकतो का? अमृता, तुला माहिती भेटणं अवघड आहे. आणि एक सांगू का, आपण दोघे जेवढा कमी भेटू ना तेवढा आपल्या संसारासाठी चांगलं आहे. जानकी, हे सगळं आपण भेटून बोललो तर नाही का चालणार? भेटूयात. माझं पण तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. पण मला नाही वाटत इथून पुढे आपण सहज गप्पा मारण्यासाठी म्हणून कधी भेटू. जेव्हा कधी भेटू तेव्हा महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठीच भेटू. भेटूयात. ठेवते. ठीक आहे.